चला तर मंडळी, आजचा दिवस आहे 7वा आणि आजच्या साडीचा रंग आहे ऑरेंज भगवा. तर मी अशी पूर्ण प्लेन अशी एक ऑरेंज कलरची साडी घातलेली आहे आणि आज रविवार असल्यामुळं थोडस उशीरच झाला, तर अशी सिंपल अशी तयार झाली. तर नाश्ता अजून करायचा आहे. नाश्त्याला आज म्हटलं खूप म्हणजे खूप दिवस म्हणण्यापेक्षा खूप महिने झाले उपमा हा केलाच नाही मी. तर आज म्हटलं चला उपमा करूया. दरवेळी पोहे असतात, तर मग छान असा निवडून घेतला. मी भाजून वगैरे नाही घेत, डायरेक्ट तसंच टाकते, काही भाजून घेतात. तर टोमॅटो आणि गाजर कट करून ठेवले आणि कढईमध्ये तेल टाकून त्याच्यात शेंगदाणे, जिरे, मोहरी टाकलेले आणि कांदा पण छान परतून घेतलाय. तर आता वरून टोमॅटो वगैरे आणि गाजर हे पण टाकून घेणार आणि काही वाटाणे पण टाकतात. वाटाणे होते माझ्याकडे, पण नंतर लक्षात आलं की अरे टाकायला पाहिजे नव्हते. तर असं आहे, त्याच्यातच करायचं. पण छान झाला होता मस्त. आणि हळद टाकलेली, काही हळद नाही टाकत पण मी टाकली होती. तर या चला तुम्ही पण नाश्ता करायला छान. तर मग नाश्ता वगैरे झाला. तर जी अगोदर कपडे धुतली होती ती पुढे टाकली, कारण पाऊस खूप होता. पुढं पोर्च मध्ये टाकली. तर बघा आता सगळं वातावरण एकदम मोकळं झालंय, आकाश वगैरे. तर पाऊस थांबलाय. तर मग ही कपडे नंतर राहिली होती, हा नंतरचा एक लॉट आहे कपड्यांचा. तर मग ती कपडे धुतली आणि म्हटलं चला मग इथं बाहेरच टाकूयात, कारण अजून काही लगेच पाऊस येणार नाही, मोकळं झाले. तर कसं ना, आपल्यासाठी पावसाळ्यात कपडे वाळणे म्हणजे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे म्हटलं चला थोडा वेळ जरी पाऊस उघडलाय ना, तर तेवढंच जरा कपडे निदान हवेनी तरी हडकतील म्हणून मग चांगली पिळून वाळायला टाकलेत. तर म्हटलं चला. तर मग इथं खाली बघा पावसाने हे झालं होतं पूर्ण पाणी पाणी, आणि मी कपडे आतमध्येच धुतली होती. तरी पण बघा पाऊस जास्त होता ना, तर सकाळी पण मी इथं खराटा मारला होता. आता कारण मुलं वगैरे खेळतात ना, तर म्हणून म्हटलं आता पण पूर्ण मारून घ्यावं, नाही तर मग ना पोरं सटकतात. सईचं ऋतूचं सारखं बाहेर येणं चालूच असतं. तर मग मी दुपारी त्यांना झोपवलं आणि पुन्हा पाऊस आला. तास 2 तासात परत पावसाला सुरुवात झाली. तर पावसाचं काही खरं नाही. बरं झालं मी कपडे परत पुढे नेऊन टाकली. म्हटलं चला आता काय पाऊस सारखा येत जातच राहणार. तर पोरं इथे झोपली. तर सईपाशी आपण ना मोबाईल नेला ना झोपत, तरी पण बघा लगेच चुळबुळ चालू होती. तर ऋतू पण झोपला, सई पण झोपली आणि सई ना निम्मे डोळे उघडे ठेवून अशी झोपती. तर कोणाकोणाची मुलं अशी झोपतात मला नक्की सांगा. तर ऋतू पहा कसा झोपलाय आपला. तर हे असेच वाकडे तिकडे झोपतात. तर संध्याकाळच्या जेवणात होतं मसूर, अख्खा मसूर केला होता मी. तर चला भेटूया उद्याच्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.